सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. गेले कित्येक वर्ष क्रिकेटशी एक अगदी जवळचं नातं असणारा हा क्रिकेट रायगडचा वंडर बॉय आकाश सारेकर. पहिलाच बॉल अगदी वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न राहिला, मात्र चेंडू पडल्यानंतर हळुवारपणे आला, त्यामुळे चेंडू डॉट जात असताना गोलंदाज महारूपला पाहतोय आपण. आयकॉन खेळाडू जोगिलकर. पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव मिळत असताना सलामीची जोडी पाहिली तर सोनू पाटील स्ट्राईक वरती. अगदी घरच्या मैदानावरती आज मात्र त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रचंड प्रेक्षकाने गर्दी केली आहे. त्यामुळे ज्या 86 धावा बनवल्या त्या चेस करायच्या असतील तर मोठे पटके खेळावेच लागतील. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपला विशू कोळी सरांचा इशारा. नाही, यस, डॉट बॉल नाही, डॉट डॉट. ब्रश करून चेंडू गेलाय. विजय भोईरला पाहतोय स्टेनच्या मागे कीपिंग करत असताना. या ठिकाणी पाहतोय आपण बॅट फिरवली, नो बॉल आणि 6 धावा, एकूण 7. 10 पाहायला मिळाले. सोनू पाटील अगदी तयारीत होता की कधी चेंडू बॅटवरती येतो. जसा बॉल आला तसा भवऱ्यासारखा फिरला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार ठोकत असताना एकूण 7 धावा. एकूण 8 धावसंख्या पहा मिळतोय या मैदानावरती. पाहतोय पहिला सामना अगदी चुरशीचा झाला. प्राची 11 श्री दत्त नौपाडा संघ रविराजजी भगत यांच्या संघाने तो सामना जिंकला. प्रेक्षणीय सामना. यावेळेस फटका पसलाय. सुरेश पाटील झेल खाली. ओ चिंगो चिंगो. काय घडलं? अगदी सोपा, साधा सोपा झेल होता. सुरेश पाटील सारखा एक मातबर खेळाडू झेल खाली आला. मात्र या 2 धावा सोनू पाटीलला जीवनदान मिळत असताना षटकारानंतर संधी होती खेळाडूला बाद करण्याची. फुल टॉस आणि यावेळेस फटका पसलाय. थोडस मिसअंडरस्टँडिंग. पुढे आले, मागे गेले, पुन्हा एकदा पुढे आले आणि चेंडूला चार चौकार. मिसअंडरस्टँडिंग झाली 2 खेळाडूंमध्ये, त्यामुळेच अगदी सीमारेषेवरती दोन्ही खेळाडू उपस्थित होते. पुन्हा एकदा बिग शॉट. हो हो, जसा आला तसा चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून. षटकार. 6 धावा पहा मिळाल्या. सोनू पाटील सोडलेला झेल, त्यानंतर आलेला चौकार षटकार. इतर झेलची किंमत आपल्याला मोजावी लागते. जेव्हा आपण एखाद्या खेळाडूचा झेल सोडतो ना, तेव्हा मात्र त्याची किंमत इतर मोजावीच लागते आणि तसंच चित्र पाहायला मिळालं. एकूण 10 पाहायला मिळाल्या. त्या आता आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा. शानदार सुरुवात करत असताना 20 धावा पाहायला मिळाल्या पहिल्या ओव्हरमध्ये. सोनूच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार आला.
चला पहिल्या षटकाचा केस संपला. 20 धावा स्कोरबोर्डवरती. एकूण 87 टू विन 87चं टार्गेट आहे. जे हनुमान कामोटे या संघासमोर दोन आयकॉन खेळाडू पहा मिळतात आपल्याला. आकाश तारेकर आणि नयन भगत. आकाश तारेकर स्ट्राईक वरती पाहतोय. गोलंदाज संकेत. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला. कव्हर्स मधून जात असताना पहा मिळतो एकेरी धाव मिळाली. एकवीस धावसंख्या. पुन्हा एकदा क्रॉस द लाईनने खेळा. चेंडू थांबलाय. खेळाडू आल्यात. एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण करत असताना अगदी वेगाने आले होते महारोग चेंडूवरती. तोपर्यंत अतिशय जलद गतीने या 2 धावा पूर्ण करत असताना कामोटेच्या विरोधात चिंचपाडा असा सामना आपल्याला पाहा मिळतो. यानंतर विजेता विजेतामध्ये मॅच होईल. पहिला सामना जिंकला या प्राची 11 श्री दत्त नौपाडा टीमने. अगदी निसटता विजय प्राप्त केला. 4 बॉल 4ची गरज असताना राहुल पवारने फेकलेलं षटक. पुन्हा एकदा पूल केलाय. फटका बसलाय की काय मात्र नाहीये. टायमिंग प्रॉपर झालंय आणि सोनू पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. मी अगोदरच सांगितलं की त्याचं घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती नेहमीच प्रत्येक खेळाडू आपला चांगला खेळ दाखवत असतो. सातत्याने मोठे पटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली आहे. फिल्डर दूरवरती आहेत मात्र एकच धाव घेणं पसंत केलंय. एकेरी धाव. आकाश तारेकर स्ट्राईक वरती अद्यापर्यंत सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलंय. यावेळेस फटका चांगला आहे. हो व्हॉट अ शॉट. सुपर षटकार आकाश तारेकर यांच्या बॅटमधून. आपल्याकडे असलेला अनुभव दाखवत असताना गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू आणि आज टीम जे हनुमान कामोटेच्या बाजूने आयकॉन म्हणून खेळत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार. जवळपास फिल्डर नाही आहे. शॉर्ट लेगला बॉल गेला मात्र 2 धावा होतील का. हो यस. चांगले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ईट दिला होता मात्र आणखीन एक धाव. 3 धावा एकूण मिळत असताना षटकार. त्यानंतर 3 धावा आल्या. षटक समाप्त झालाय. 2 ओव्हरचा केस संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 39 धावा. अद्याप आता 18 बॉल आणि 48 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 48 करायचे आहे. जे हनुमान कामोटे संघाला सुरुवात तर फार चांगली केली आहे मात्र त्याचं सातत्य तुम्हाला टिकवावं लागेल. जर मॅचमध्ये तुम्हाला अबाधित राहायचं असेल तर जी रणनीती आहे जी सुरुवातीपासून मोठे पडके खेळण्याचे प्रयत्न केलाय सातत्य टिकवावं लागेल. मात्र आता थोडंसं कानमंत्र शॉर्ट टीम मीटिंग करत असताना कालभैरव चिंचपाडा संघ गोलंदाज सतीश मिसाळ. तिसरं षटक. ज्या खेळाडूने चांगली बॅटिंग केली एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले तो मात्र आता सतीश मिसाळ. तिसरं षटक घेऊन सलामीची जोडी अद्याप मैदानामध्ये खेळत असताना
पहिलाच बॉल चाललाय पाठीमागे कीपरच्या पाठीमागे. शॉर्ट टर्मॅन मधून चेंडू जात असताना एकेरी धाव मिळाले. पुन्हा एकदा सोनू पाटील स्ट्राईक वर्दी, ज्याने अतिशय चांगली अद्यापपर्यंत बॅटिंग केली आहे. त्यांना माहित होतं की 87 धावा आहेत ते चेस करायचे आहेत. ओ ग्लोरियस, सुपर, आणखीन एक षटकार पाहायला मिळतो आपल्याला. सोनू पाटील ऑन द फायर. जसा बॉल बॅटवरती आला तसा मात्र क्रॉस द लाईनने खेळत आणि त्याची स्ट्रॉंग बाजू आहे. नेहमीच त्याला पाहिला आपण खेळत असताना लेग स्टंपवरती आणि चांगले फटके अद्यापपर्यंत चौकार षटकार येत असताना त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खेळायचा प्रयत्न, हलकसा अपील, मात्र LBW नाही आहे. त्यामुळे फलंदाजाला मोठी संधी असते बिनधास्त खेळण्याची, कारण जेव्हा लेग बिफोर आउट नसतो तेव्हा मात्र बिनधास्तपणे खेळत असतात. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा प्रयत्न नाही आहे. 2 चेंडू डॉट आल्यात. सतीश मिसा षटकारानंतर मात्र थोडंसं कमबॅक करत असताना, कारण त्यांना माहीत आहे प्रत्येक ओव्हरमध्ये आता तुम्हाला 15च्या सरासरीने 15पेक्षा जास्त धावसंख्येची गरज असताना 16ची गरज आहे प्रति ओव्हरमध्ये. 18 बॉल 48ची गरज होती. अद्याप सलामीची जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना पुन्हा एकदा उंच स्वरून उडवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आणखीन एक षटकार सोनू पाटीलच्या बॅटमधून. 52 50 धाबा कंप्लीट झाल्यात. 52 धाबा लागल्यात. स्कोरबोर्ड वरती आता करायच्या त्या 52 धाबा झाल्यात. स्कोरबोर्ड वरती 14 बॉल 35 ची गरज आहे. लास्ट 13 बॉल 35. तेरा बॉल 35 मॅच पहा मिळतो आपल्याला आता. पुन्हा एकदा वन्स अगेन आणखीन एक षटकार सोनू पाटीलच्या बॅटमधून असताना .45 45 या धावसंख्येवरती खेळत असताना सोनू पाटील 50 धाबा करण्याची संधी. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार आलाय. 12 चेंडू 29 धाबांची गरज आता. 87 धाबांचा पाठलाग करत असताना अद्यापपर्यंत ज्या हनुमान कामोटे संघाची सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर आकाश सारेकर आणि सोनू पाटील चांगला स्टार्ट करून दिला. त्यामुळे आता काळभैरव चिंचपाडा संघाला थोडासा विचार विमर्श करावा लागेल की आता आपण काय करायचं, नेमकं करायचं तर काय करायचं या विचारामध्ये असताना एखाद्या चांगल्या गोलंदाजाचा शोध घ्यावा लागेल. 12 चेंडू 29 12 चेंडू 29 धावसंख्येची गरज. संकेत यावेळेस पाहिलं. हो व्हॉट अ शॉट वीरेंद्र सहवाग स्टाईलने. जसा बॉल आला एक पाय पुढे घेत असताना उडवलाय बॉलला. आकाश सारेकर यांच्या बॅटमधून दुसरा षटकार.
काय फटकेबाजी होते, टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलं जातोय. ज्याप्रमाणे काळ भैरव चिंचपाडा संघाने जी बॅटिंग केली होती तशीच लाजवाब बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान कामोटे. अकरा चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकात तब्बल 20 धाबा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 19 धाबा आल्या. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, त्यामुळे चेंडू डॉट, एक डॉट चेंडू आता थोडासा आत्मविश्वास उंचावेल चिंचपाडा टीमचा. तर दुसरीकडे एखादा चौकार षटकार ज्या विजयाच्या दिशेने मार्गस्थ झालाय, सक्रिय झालाय, तो जय हनुमान कामोटे संघ त्याची वाटचाल रोखेल का? बॉल सोडून दिला जातोय, वाईड बॉल. 1 धाव अवांतर मिळाले. 10 चेंडू अद्याप 22 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या सामन्यात थोड्याशा धावा कमी होत्या, मात्र या सामन्यामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडला. प्रत्युत्तर देत असताना तोडीस तोड. चेंडूला खोदून काढलाय हलकसा. एकेरी 10 मिळाले. आकाशाने सुद्धा माहिती आहे की सोनू पाटील जास्त आक्रमक झालाय. सोनू पाटील 45 या धावसंख्येवरती खेळत असताना चौथ्या षटकामध्ये पाहतोय आपण पुन्हा एकदा फटका अपिश केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण करणाऱ्या आजच्या दिवसातील सोनू पाटील जय हनुमान कामोटे संघाचा खेळाडू पाहा मिळतो आपल्याला. 51 धावा. शिवसेनेचा बुलंद आवाज. कामोटे शहराचे शिवसेना सन्माननीय रामदासजी गोवारी यांच्या वतीने सोनू पाटीलला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 50 धावा पूर्ण केल्या. पहिल्या चेंडापासून अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना चौकार षटकार टोकले, कारण त्यांना माहित होती की प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आता खेळाचाच आहे. 13 बॉलमध्ये 51 धावा पूर्ण केल्या. अगदी जलद गतीने अर्धशतक वैयक्तिक लाभत असताना ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर दूरवरती आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल गरज होती का? ओहो, ते जर डायरेक्ट हिट झालं असत तर मग काय. आणि या 2 धावा पूर्ण केल्या. आता धावांची गरज आहे ती तुम्हाला 7 चेंडू 14, 7 बॉल 14 धावसंख्येची अद्याप गरज आहे. तेरा 7 बॉल 13. ओ, आताचा बॉल या ठिकाणी एजंट टेकन. बिग विकेट, बिग लॉस. सामन्यामध्ये रंगत आली आहे. अखेरकार शेवटच्या चेंडूवरती सोनू पाटीलची मोठी विकेट गेली आहे, मात्र तरी सुद्धा आता 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. आणि या 13 धावा जय हनुमान कामोटे संघाला कंपल्सरी बनवाव्याच लागतील. जबरदस्त इनिंग खेळत असताना सोनू पाटीलने मात्र च्या विजयाच्या मार्गाने मार्गस्थ झाला होता जय हनुमान कामोटे संघ. आता तो 13 धावा बनवेल का? 6 बॉल 13 ची गरज आहे. मोठी विकेट मिळाली आहे, त्यामुळे आता थोडासा सुटकेचा निश्वास सुद्धा सोडला असेल टीम